नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. तर आज आहे माझ्या माहेरची यात्रा. तर प्रिशा गेली स्कूलमध्ये आणि मग ती आली का 1:30 वाजता ती येणार आहे. मग आम्ही जेवणार आणि मग आम्ही निघणार आहे गावाला जाण्यासाठी. ॲक्च्युली मोठी गाडी नाही आहे कारण ती सर्व्हिसिंगला दिलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही टू व्हीलरवरच जाणार आहे. आम्ही बॅग्स वगैरे सगळ्या भरून झालेल्या आहेत आणि आत्ता मी करत होते स्ट्रेटनिंग. तर ॲक्च्युली मी माझ्या बारक्या भावाच्या लग्नात म्हणजे आता 2 वर्ष होतील मी स्ट्रेटनिंग केलेली, पण ती पार्लरमध्ये जाऊन केलेली. पण आता म्हटलं चला मशीन आहे घरामध्ये तर आपण घरीच करूया, थोडं छान वाटतं जरा केल्यावर. आणि लॉंग पण हेअर वाटतं ते एकदम कमरेपर्यंत झाले. तर मग प्रिशा आली का आम्ही निघणार आहे. आता ते गेले, त्यांचं काय बँकेत काम आहे. जेवण माझं झालेलं आहे, जेवायचं आणि निघायचं. मोठा भाऊ आणि बारका भाऊ ते लोक आले, म्हणजे बारका भाऊ तर कालच आलेला आहे, मोठा भाऊ आज येणार आहे. तर मग गेल्यावर तुम्हाला मी दाखवेलच सगळ्यांना. तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. बघा ही मशीन आहे माझ्याकडे. ॲक्च्युली ही मशीन खूप फिलिप्सची आहे, खूप छान निघाली ती. खूप जुनी आहे खूप. त्यांनी मला गिफ्ट केलेली बड्डेला. तर खूप म्हणजे खूप जुनी आहे ही, कित्येक म्हणजे बरेच वर्ष झाले ती, तरी पण अजून आहे चांगली. म्हटलं आहे तर आपण करूया. आणि इथे बॅग माझ्या भरून झालेल्या आहे सगळ्या. हे बघा ही आहे ती. तर छान होते, फक्त जरा मेहनत जास्त करायला लागते. जास्त मेहनत घेतली का एकदम मस्त होऊन जाते. तर मग आता प्रिशा आली का आम्ही निघू. ठीक आहे, चला बाय. इथे आम्ही निघालो. तर इथे तुम्हाला माहिती आहे मी जी नदी दाखवते दरवेळेस पावसाळ्यामध्ये सुद्धा, जी खूप छान आहे नदी. तर तिथे आम्ही पोचलेलो आहे, वडेश्वर म्हणून. आता जवळच आहे माझं गाव, आईचं गाव. तर मग आता सध्या तरी रस्त्याचं काम चालू आहे, म्हणून एकदा हे काम झालं ना आता रस्ता खूप मोठा होणार आहे. कारण पहिला खूप छोटा होता, एक गाडी यायचं म्हटलं तरी दुसऱ्या गाडीला थांबावं लागायचं. पण आता खूप मोठा रस्ता होणार आहे. रस्ता होईपर्यंत थोडासा त्रास काढावाच लागणार आहे. तर रस्त्याचं काम पूर्ण चालू आहे, धूळ वगैरे भरपूर होती. तर अशा पद्धतीने मी चाललेली आहे गावाला. तर तुम्ही असंच ब्लॉग पाहत राहा. बाबा शिंग विंग मारेन. आवडतं का तुला? मग कशाला कापायचं? दाखवणार मग आरू. ते झाले मग त्याच्याच भातासाठी काढले. कोणी काय दिलं आपल्याला? किती वाजता प्रिशू आम्ही निघालो. तुम्ही चालले लगेच? प्रिशू ते चालले लगेच. तू पण बॅग भरले का? आरो दादा पण चाललाय. नाही तो पण चाललाय, लक्षात ठेव. बरं झालं आरो, चल तुला टेन्शन मध्ये ये. आरो आता कुठे चल आरो. श्वास घेते का? जगा बघ ना. बघितलं रे त्याने. चला निघाले का तुम्ही? पाया पडून झाले ना सगळ्यांचं? निघा मग. हसाय माहिती काय, हसणार नाही रडणार का ती? हां तुला भेटायचं होतं, तुला भेटला का जातो? रडणार का मग? तिने हेअरस्टाईल केली ना म्हणून लपवते ती. वेण्या घालून ठेवल्यात. आता तसंच जायचा. तसंच जायचं आता नक्की. प्रिशू तुला करायची का तशी हेअरस्टाईल? का तू बघितली का तरी ती? नाही. हे उतरवलं काय मटण? हे गॅसवर काय? हां सार. त्याला दिसानी. टाइम झालेला आहे, अर्धा मेकअप झालाय आमचा. मला पण दाखव. आणि हा प्रिशा रेडी झाली नाही का? रेडी झाली प्रिशा. आमचा अर्धा मेकअप झालेला आहे. चला बाय. हा असंच असतं ऍक्च्युली, खरे. चला हे घ्या चहा. प्रिशू माठी बोल. चला
हिरोईन कधी दिसतीये माहिती आहे तू सुंदर बरं झालं तू तरी बोलली, जाऊ दे. सुंदर ए, आई चला. तुम्ही पण सुंदर दिसताय हँडसम दिसताय तुम्ही पण त्यांच्यासमोर थांब त्यांच्यासोबत थांब फोटो नाही हो व्हिडिओ. फोटो काढायचे नवजनाबाद हिंदू समाजाच्या निमित्ताने आदरणीय सीताराम बाबा तर्फे ए ताई ताई 101 रुपये प्राप्त झाला आहे. मनापासून धन्यवाद. भाविकांचे ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आपण या ठिकाणी या उत्सवाची आपण शोभा वाढवतो त्याबद्दल आपलं बहीण माझी स्वागत. थोडीशी आहे थोडी. मनापासून धन्यवाद. तर इथे आम्ही पाया पडून आलेलोच. तर आमचे मामा ते सगळे आलेले आहेत. मामा, बहीण, माझी सासू आहे आणि हा मामांचा मुलगा आहे ओम. तर सगळे पाहुणे आले होते. आता त्यांना जेवायला वाढायचे. आमची आता भाकरीची तयारी चालू आहे. भाकरी बघा कोण एक्सपर्ट बसली. खरंच भारी करते पण भाकरी. मला पण नाही जमत. मी कधी 7व्या आठवीपासून भाकरी करते. हिच्यासारखे नाही जमत भाकरी. हा खतरनाक करते. सुद्धा त्या दिवशी नाही का यात्रेला भाकरी केल्या हा हा म्हणते तुम्हाला दोघींना पण येत नाही एवढे सुंदर. हा ना. आत्या एक कपडा देता का पराती खाली हिचं चाललंय काकडी कापायचं. पाहुण्यांना कामाला लावले आम्ही. तशी ती पाहुणे नाही आमची. तेच मी लगेच बोलले ना. हे आई अशी तयार झाली. दिसत नाही पण नाही टाक कपडा टाकू. टाकतो व्लॉग पण नाही करून देत रे बाबा. हा मग दिसली. मग ही मी घेतलेली साडी आईला. फोटो काढले आमच्यासोबत आई परत याच्यावर जांभळा तो युनिक वाटणार. जांभळा ब्लाऊज घाला. गॅस लाव. ए कधी बोलली तू. मला नकोच काढून देऊ तू ब्लॉग. हे बघ ठेवला नाही खाली. तिथं ठेव ठेवते ना मी. तिकडं नको ठेव तिकडे सगळी पाय देतील बघितलं ब्लॉग पण काढून देत नाही. कशी कामाला लावते मला. काय करावं माणसाने. फोकस म्हणते तेव्हा लय काय करावं होती. माणसाने. काय करावं बघा. मी पण साडी चेंज केली. ऍक्च्युली ड्रेस घालायला पाहिजे होता. म्हटलं जाऊ दे साडी घालूया आपण. आहे ना जरा सगळ्यांना. तुम्हाला पण मी संस्कारी वाटली पाहिजे ना आम्हाला. नको संस्कारी नाही मी. मामा आता रस्सा चालल्या दे भाकरी आमच्या. थांब अजून टाइम आहे. रस्त्यासाठी टाइम आहे. घेऊन गेले हा का. जिजू म्हणते चल निघ बाहेर करायच्या नाही म्हणणार त्यांना काय चला भाकरी करून घेतो. आता मामान ते आलेत. त्यांना जेवायला वाढतो. काय नाही कोण नाही खाता होते. बीट नाही खात. उलट ते आणायचं नव्हतं पाहिजे. हे मी तर अशा पद्धतीने भाकरी झाल्या. सगळे आम्ही जेवलो. तर ते काही मी शूट केलं नाही. आणि मग सगळं उरकून भांडी वगैरे घासून मग आम्ही नाटक पाहायला गेलो. तर हे म्हणजे भारूड म्हणतात त्याला. ॲक्च्युली वयस्कर लोकांना खूप आवडतं त्याच्यासाठी ते ठेवतात. मग ते पाहायला गेलो रात्री. अशा पद्धतीने आमची यात्रा झालेली आहे. उद्या जर काही शूट केलं तर नक्कीच मी ब्लॉग करेल. असेच व्हिडिओ पाहत राहा. बाय.